नमस्कार, मी अजित चव्हाण. आपलं गाव आपला गणपतीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातल्या गावागावातल्या गणेश मंदिरांचं आपण घरबसल्या दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेत असतो. चला तर मग सुरुवात करूयात आपलं गाव आपलं गणपती या विशेष कार्यक्रमाला. पुण्याला स्वतःचं असं धार्मिक अधिष्ठान आहे. इतिहासकालीन अनेक मंदिरं पुण्याच्या पेठांमध्ये पाहायला मिळतात. नारायण पेठेतला मोदी गणपती त्यातलाच एक. या गणपतीचं नाव ऐकूनच या गणपती मंदिराविषयी उत्सुकता वाढते. चला तर मग थेट जाऊयात पुण्यनगरीत आणि दर्शन घेऊयात मोदी गणपतीचं. इतिहासाची साक्ष देणारी अनेक मंदिरं पुण्याच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतात. नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिर त्यातीलच एक. नारायण पेठेतील मध्यवर्ती भागात असणाऱ्या मंदिराचा कळस लगेच नजरेत भरतो. मंदिराची उभारणी जुन्या पुणेरी वाड्याशी साम्य दाखवणारी आहे. एखाद्या वाड्याप्रमाणेच लहानसं प्रवेशद्वार, कौलारू सभामंडप आणि आतला गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. 1968 साली उभारण्यात आलेला हा सभामंडप लाकडी आहे. हे मंदिर भट कुटुंबियांच्या मालकीचं आहे. भट यांच्या पूर्वजांना हे मंदिर बांधण्यासाठी पेशव्यांचे सावकार खसरूशेठ मोदी यांनी जागा दिली. त्यामुळेच या गणपतीचं नाव मोदी गणपती असं प्रचलित झालं. गणेश शास्त्री शेंडे यांचे वडील यांनी त्या ठिकाणी पुराण वाचनाला सुरुवात केली. ती 1869ला सुरुवात झालेली आहे आणि आज तगायत त्यांची 50 ते 60 पुराण आमच्या ठिकाणी वाचलं जातं. हा जो गणपती आहे हा आमच्या पूर्वजांच्या स्वप्नात आला आणि त्यांना सांगितलं की माझी या ठिकाणी तू स्थापना कर, तुला तुझ्या धंद्यात बरकत मिळेल. हे मंदिर कधी बांधलं गेलं याच्या ठोस नोंदी सध्या नाहीत. मात्र मंदिर बांधण्याआधी गणपतीची मूर्ती एका पारावर होती. याच पारावर मच्छीमार बोंबील विकत असत आणि म्हणूनच हा गणपती बोंबल्या गणपती या नावानेही ओळखला जात होता. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या शमीची पत्री बाप्पाला वाहिली जाते ते शमीचे झाड या मंदिराच्या आवारात आहे. गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची असून 2.5 ते 3 फूट उंचीची आहे. पितळी गाभाऱ्यात विराजमान असलेली मूर्ती चतुर्भुज अशी आहे. सिद्धिविनायक असल्यानं रोज बाप्पाची पूजा ही सोहळ्यातच केली जाते. रोज इथे येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. अनेक पुणेकर तर बाप्पाच्या दर्शनानंच आपल्या दिवसाची सुरुवात करतात. मोदी म्हणजे मोद, मनाला मोद आणणारा गणपती आहे आणि उत्सव बित्सव छान करतात मालक, व्यवस्थित अगदी सगळं सागर संगीत देवाचं करतात. प्रसन्न वाटतं आले की आणि मनाला मानसिक स्वास्थ्य मिळते. या मंदिरात अतिशय पवित्र वातावरण असतं. वारंवार आवर्तनं अथर्व शीर्षाची होत असतात. भजनी मंडळाचे कार्यक्रम वेगवेगळे होतात. श्रीसुक्ताचे कार्यक्रम होतात. अजून बरेच कीर्तन महोत्सवाचे कार्यक्रम होतात. खूप छान वाटतं या मंदिरात. वर्षभरातील चतुर्थी असो किंवा वर्षभरातील धार्मिक सण, सगळे उत्सव अगदी सागर संगीत पद्धतीनं मंदिरात पार पडतात. विशेष करून माघी गणेश जयंतीला खास उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी गणेश यागाचंही आयोजन करण्यात येतं. 1987 सालच्या दुष्काळानंतर आषाढ शुद्ध प्रतिपदेला दरवर्षी गणपतीवर संततधार धरण्यात येते. ही परंपरा अजूनही कायम आहे. धार्मिक कार्यक्रमाशिवाय दर द्वादशीला या मंदिरात होणारी विविध विषयांवरील व्याख्यानं हे देखील इथल्या व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य. ज्ञानसत्र इथे काहीतरी आहे, कारण ज्ञानाची देवता आहे. त्यामुळे ज्ञानसत्र काहीतरी चालू राहिलं पाहिजे ना. आणि मग इथे कसं आहे की पुराण वाचन जे आहे हे महिन्यातनं 2 दिवस नसतं. द्वादशी तिथीला पुराण होत नाही. मग म्हणून ते 2 दिवस महिन्यातले या ज्ञानसत्राकरता म्हणून इथे दिले जातात. आणि संध्याकाळी 6 ते 7:30 आणि मुख्य म्हणजे समाजाचाही रिस्पॉन्स याला खूप चांगला मिळाला. खूप लोक येतात. चारी बाजूनं वाड्याप्रमाणे बंदिस्त असल्यानं मध्यवस्तीत असूनही मंदिरामध्ये एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे इथे येणारा भक्त बाप्पाच्या दर्शनाबरोबरच एक वेगळंच समाधान घेऊन बाहेर पडतो. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. विदर्भाची काशी म्हणून संबोधण्यात येणाऱ्या पवनी या ऐतिहासिक शहराला मोठं धार्मिक महत्त्व. या ठिकाणी असलेल्या बालाजी गणेश मंदिराची एक विशेष ओळख आहे. 200 वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेले रामजी पाटील नरहर शेट्टीवार यांनी या बालाजी गणेशाची स्थापना केली आहे. आजही हे मंदिर भाविकांना श्रद्धेचं स्थान आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनीतील सुमारे 200 वर्षापूर्वीचं बालाजी गणेश मंदिर हे आजही इथल्या भाविकांचं श्रद्धास्थान असून
अनेक भाविक या ठिकाणी नित्य नियमानं येथील गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर दुरूनच आपलं लक्ष वेधून घेतं. शिवाय या ठिकाणी असलेले उंच असे गरुड खांब गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत आजही उभे आहेत. गरुड खांब आहे जे आपल्या पवनी नगरात ऐतिहासिक अशा नगरीमध्ये 13 खांब आहेत. या 13 खांबापैकी हे 2 खांब इथं आलेले आहेत. हे खांब अशी आख्यायिका आहे की तिरुपतीवरून आणलेले आहेत हे दगडाचे ना. आजही 150-200 वर्षापासून ऊन पाण्याचा एवढाही त्रास सहन करून हे खांब डौलाने उभे आहेत. ह्या गणपतीचा आणि बालाजीच्या याच्यात बालाजीचे जे हे आहे तिथे स्तंभ, तिथे सगळेजण आमच्या कुटुंबातील सगळेजण जावळं वगैरे काढायचे असले किंवा काही कार्यक्रम असला तर इथे याच्या स्तंभापाशी काढतात. कारण तिरुपतीला काही जाऊ शकत नाही सगळेजण, म्हणून मग ते ह्या ठिकाणी आमच्या पूर्वजांपासून आहे. बालाजी गणेश मंदिरात प्रवेश करण्याआधीच मंदिराच्या डाव्या बाजूला पूर्वाभिमुख गणेशाची मूर्ती आहे, तर मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमंताची भव्य अशी मूर्ती आहे. तर मंदिरात प्रवेश करताच अगदी लहानशी आणि सुबक अशी बालाजी गणेश यांची मूर्ती आहे. मूर्ती ही सिंहासनावर आरूढ असून डाव्या सोंडेची आहे. शिवाय बालाजी गणेश मूर्तीच्या बाजूला देवीची तसंच नागदेवतेची मूर्ती असून या तीनही मूर्ती समोर भगवान शिव यांची पिंडी आहे. हे मंदिर जवळपास 200 वर्षापूर्वीचं आहे. त्याला जास्तही होऊ शकतो, पण 200 वर्ष नक्कीच झालेले आहे. पवनी हे प्राचीन नगरी आहे आणि प्राचीन या नगरीमध्ये अनेक मंदिरं आहेत. त्याच्यापैकी हे मंदिर जे आहे बालाजी गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि बालाजी गणपती मंदिरमध्ये मूर्ती जी आहे सिंहासनावर आरूढ आहे. इथे येणारा भक्तगण जो येतो तो श्रद्धेने येतो आणि जो श्रद्धेने येतो त्याची मनोकामना निश्चितच पूर्ण होते. या मंदिराच्या मध्यभागी असल्यामुळे आणि सगळ्या महिलांना या परिसरातील ज्या महिला आहेत अति उत्साही असल्यामुळे या मंदिरामध्ये सततच आम्ही कार्यक्रम घेत असतो. जसं गणपतीच्या याच्यामध्ये चतुर्थीच्या दिवशी आपलं अथर्वशीर्षाचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे आता श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये ही तर महिलांसाठी पर्वणीच असते. शिवमूठ भरणे, त्यामुळे आपली याची जी हे आहे पिंड आहे ती फुलांनी सजवणे. शहराच्या अगदी मध्यभागी हे बालाजी गणेश मंदिर असल्यामुळे या मंदिरात वर्षभर नेहमीच गर्दी असते. कुठलंही काम करण्याआधी येथील नागरिक या गणपतीचं दर्शन घेतात. यामुळेच या गणेशाला संकल्प सिद्धीस नेणारा गणपती या नावानं सुद्धा संबोधण्यात येतं. इथे इतके मंदिरे आहे की तुम्ही जर शेरभर तांदूळ घेऊन गेले आणि प्रत्येक देवावर जर एक तांदूळ वाढला अक्षदा म्हणून तरी तुमचे पुरणार नाही. एवढे देवळं असल्यामुळे साधारणतः इथलं जे वातावरण आहे हे धार्मिक वातावरण आहे आणि भरपूर मंदिर आहे. प्रत्येक मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. बालासाहेबांवर अत्यंत श्रद्धा असल्यामुळे हा बालासाहेब आणि गणेशजीची जी मूर्ती आहे संकल्पसिद्धीत जाणारी आहे. आणि तसेच पद्मावती सार्वजनिक वाचनालयातली गणेशाची मूर्ती आणि या बालासाहेबाच्या मंदिरातल्या गणेशाची मूर्ती अगदी एकसारखी आहे, सिंहासनावर आरूढ झालेली आहे. त्याच्यामुळे अत्यंत आम्हाला अगदी अनुभव सुद्धा अगदी छान आलेले आहे. गेल्या काही वर्षापासून या बालाजी गणेश मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आपण सुद्धा संकल्प सिद्धीस नेणाऱ्या या बालाजी गणेशाचं एकदा तरी दर्शन आवर्जून घ्या. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. आपलं गाव आपल्या गणपतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या नांदगावजवळ असलेल्या गंगाधरी गावच्या स्वयंभू गणपतीची महती सर्वदूर पसरली आहे. गंगाधरीच्या परिसरातूनच नाही तर राज्यातल्या विविध ठिकाणाहून भाविक या स्वयंभू गणेशाच्या दर्शनाला येतात. नांदगाव तालुक्यातील गंगाधरी या छोट्याशा गावात 2 नद्यांच्या संगमावर निसर्गाच्या सानिध्यात स्वयंभू गणपतीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. गंगाधरीचे देवराम बाबा जाधव यांची गणेशावर निस्सीम भक्ती होती. एकदा गणपती त्यांच्या स्वप्नात आले आणि रुईचं झाड लावून त्याची 12 वर्ष जोपासना केल्यानंतर त्यातून माझी मूर्ती प्रकट होईल असं सांगितलं. त्यानुसार देवराम बाबा यांनी आपल्या शेताच्या बांधावर रुईचं झाड लावलं आणि 12 वर्ष त्याची मनोभावे जोपासना केल्यावर रुईच्या खोडातून गणेश मूर्ती प्रकट झाली आणि याच रुईच्या खोडाची मूर्ती इथे स्थापन करण्यात आली अशी आख्यायिका आहे. म्हणूनच यास स्वयंभू गणपती म्हणतात. तसंच मंदार आणि रुईचा गणपती अशी या स्वयंभू गणपतीची ओळख आहे. अनेक लोक इथं दर्शनासाठी येतात. औदुंबराच्या झाडाला सुद्धा
आता दत्त महाराजांचा आकार आलेला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तोही आता नावारूपाला येत आहे. असा हा गणपती नवसाला पावणारा मंदार गणेश आहे. गंगाधरीच्या स्वयंभू गणपतीची स्थापना झाल्यानंतर येथे परिसरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करू लागले. नांदगाव औरंगाबाद रस्त्यावर वसलेले हे गणपती मंदिर झाडाच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं भाविक येथे आवर्जून थांबून दर्शन घेण्यासाठी थांबतात. येथे दत्त मंदिर देखील आहे. मुंबई, नाशिक, पुणे येथून भाविक दर्शनासाठी येतात. इथं आमची बहीण राहते नांदगावला. बहिणीनं सांगितलेलं मला इथे रुईचा गणपती आहे. इथं आल्यानंतर आम्ही बहिणीला भेटायला आल्यानंतर इकडे गणपतीचं दर्शन करायला आम्ही येत असतो आणि आल्यानंतर इथं गणपती दर्शन केल्यानंतर आम्ही औरंगाबादला जात असतो. 14 वर्षामध्ये आम्हाला अजून एकदा सुद्धा काही अडचण आलेली नाही. जेव्हाही काही अडचण वाटली किंवा काही वाटलं तर आम्ही नेहमी इथे येतो. थोडं 15 मिनिटं नुसतं गणपतीचं ओम गंग गणपतये नमः एवढं जरी नाव घेतलं तरी मनाला खूप शांती लाभते. ज्याची इच्छा पूर्ण झाली ते इथे डाळबट्टीचा वगैरे कार्यक्रम करतात. तिथे मनाला खूप शांती मिळते आणि गणपतीची पूजा केल्यामुळे ना ज्या आपले हे असतं मनातल्या इच्छा वगैरे आपण गणपतीला बोलून दाखवले तर त्या पूर्ण होतात म्हणजे होतात. भक्तांना भक्तीची ओढ निर्माण करणाऱ्या स्वयंभू गणेश भाविकांच्या हाकेला धावून घेतो म्हणून भाविक येथे श्रद्धेनं नवस बोलतात. अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात. येथे गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि गणेश जयंतीला मोठी गर्दी असते. मनात काही इच्छा असेल किंवा अपेक्षा असतील गणपतीजवळ नुसतं मनातल्या मनात पण सांगितलं तर माझ्या सर्व आजपर्यंत इच्छा सर्व पूर्ण झालेल्या आहे. त्याच्यामुळे माझा या गणपतीवर खूप विश्वास आहे. मी काय नाही गणपती दर्शनाला येतो. जसं गणपती निघाला तसं तर देवाजवळ तर काही मागायची गरज पडलीच नाही. पण देवाने सगळं काही आपोआप न मागता दिलेलं आहे. त्याच्यामुळे परमेश्वराची सेवा केल्यानंतरच गणेशाने सगळ्या काही गोष्टी पूर्ण केल्या आहेत. त्याच्यामुळे ती देवाची अगदी ओढ लागते की दर चतुर्थीला, बुधवारी, संडेला दर्शनाला यावं म्हणजे यावं. येतोच अगदी आम्ही. जेव्हा कधी तुम्ही नांदगाव परिसरात आलात तर गंगाधरीच्या स्वयंभू गणपतीचं दर्शन आवर्जून घ्या. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरामध्ये भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री गजानन मंदिरातील प्रसन्न आणि देखणी गणेश मूर्ती अत्यंत विलोभनीय. या मूर्तीचं दर्शन घ्यायला दररोज हजारो भाविक गर्दी करतात. सातारा जिल्ह्यातील कराड शहर व परिसरातील गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं कराड विजापूर राजमार्गावरील श्री गजानन मंदिर. या श्री गजानन गणेश मंदिरात हजारो भाविक मोठ्या भक्तिभावानं दर्शनासाठी येतात. कर्नाटक येथील कारवार येथून आणलेल्या सुबक व आकर्षक श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आली आहे. राजमार्गाच्या कडेला असलेलं अत्यंत सुंदर नक्षीकामात बांधलेलं हे मंदिर कराडवासियांचं तीर्थक्षेत्र बनलंय. श्री गणेश जयंतीच्या दिवशी मोठा उत्सव ह्या ठिकाणी भरतो. 5000 भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. श्री गजानन ट्रस्टच्या वतीनं सामाजिक व शैक्षणिक उपक्रमही राबवले जातात. महाप्रसादासाठी जे अन्नदान आम्ही करतो ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळं अन्नदान हे भाविकांनी उपलब्ध करून दिलेलं असतं. जे काही आम्हाला लागतं ते सर्व आम्हाला भाविकांकडून उपलब्ध होतं. लोकांच्या श्रद्धेचा हे ठिकाण बनलेलं आहे आणि केवळ मंदिर नव्हे तर हे या परिसराचं एक सामाजिक परिवर्तनाचं केंद्र आहे. खूप लोक अंगारकी संकष्टीला, गणेश जन्माला फार मोठ्या प्रमाणात इथे उत्सव केला जातो. गणेश जन्माचा उत्सवाला अन्नदानाचा महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. तसेच या ट्रस्टतर्फे शैक्षणिक व बाकी सामाजिक शैक्षणिक असे सगळे उपक्रम राबवले जातात. गेली 15 वर्ष झालं मी सेवा करीत आहे आणि इथं माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती दिवशी मोठा उत्सव असतो. साधारण एक 3-4 हजार माणसाचा महाप्रसाद केला जातो आणि दर संकष्टीला साधारण इथं अभिषेक मोठे असतात. साधारण एक महिन्याला 500 अभिषेक आम्ही करतो. कराड व परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने या श्री गजानन मंदिरात दर्शनासाठी येतात. भक्तीबरोबर सामाजिक शक्तीचं केंद्र म्हणून श्री गजानन मंदिराची ओळख आहे. विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.